गोपाळबुवा केळकर महाराजांची बखरीतील पुढचं प्रकरण 101 भगवंताप्पा सुतार. अक्कलकोट भगवंताप्पा सुतार हा महाराजांचा भक्त होता. श्रीमंत कधी त्याच्या घरी जात असत व 2-2 दिवस राहत असत. सुताराने आपल्या शेतात नवीन विहीर बांधली. श्रीमंताकडे पाणी विपुल होते. भगवंताप्पाच्या मनात असे केले की एक वेळ स्वामी महाराजांना शेतात नेऊन भोजन घालून येथे उच्चिष्ट प्रसाद घ्यावा. समाधी स्वारी मोठी मोदी यांच्या काठड्यावर बसली होती. सुताराने विनयपूर्वक प्रार्थना केली. माळ्यात उपा करून चालावे, थोडे थांबा, शीन उतरले. याप्रमाणे 4-5 वेळा विनंती केली. त्याचं उत्तर असेच मिळाले. काही वेळाने काशीदासपंत भसवडेकर आले. दर्शन घेऊन खाली बसले. त्यास सुताराने सूचना केली की महाराज मळ्यापर्यंत घेऊन चालावे. भसवडेकरांनी विनंती करता स्त्रीने उठून मळ्याचा रस्ता धरला. शेतात जाऊन महाराज बसले. सुताराने सामुग्री आणली होती ती घेऊन काशीनाथपंत बाबासाहेब निस्ते यांनी स्वयंपाक तयार केला. महाराज स्नान घालून षडोपचार पूजा करून भोजन घालायला घातले. भसवडेकर व सबनीस भोजनास बसणार. इतक्यात गावातून सेवकरी मंडळी आपली आली. त्याच भोजन घालण्याची श्रींची आज्ञा झाली. तिघांचे अन्न यात कितकी मंडळी कशी जेवतील म्हणून म्हसवडेकर यांनी काळजी पडली. महाराज म्हणाले, काय को दिलगीर होता है. आज्ञाप्रमाणे असे समजून शेती तशी मंडळी भोजनात बसत असतो. म्हसवडेकर, बाबासाहेब सुतार व त्यांचा भाऊ असे शेवटी चौघे जेवले. 4 पानांच्या सामुग्री एकंदर 50 आसामी जेवले. अन्नाची उणी मुळीच पडली नाही. सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास हुरडा बांधण्याची मंडळी अगटी पेटवली. ते पाहून महाराज अगटीजवळ आले. जवळजवळ एक पाण्याचा घागर भरली होती. त्यातील पाणी तांब्यात ओतून घेऊन सूळ भरून महाराज पेटलेल्या विस्तावर टाकीत. पाणी विस्तावर पडल्यावर होमकुंडात तुपाची आहुती पडली असा जसा अग्नीत जास्त भडकतो त्याप्रमाणे चुळ्याच्या पाण्याने अग्नीचा ज्वाळा जास्तीत जास्त भडकू लागल्या. तोंडाने इंद्रिय स्वाहा, भरुणे स्वाहा असे म्हणत असत. असो, घागर संपेपर्यंत महाराजा खेळ चालला होता. तेव्हा सर्वात हास्य वाटले. गीतेशु ब्रह्मार्पणं ब्रह्महिर्ब्रह्माग्नी ब्रह्मणा हवतं ब्रह्मवेदने गंतव्यं ब्रह्मकर्म समाधीने. याप्रमाणे जे काही कर्म करीत ते सर्व स्वरूप होते असे सर्व झाले म्हणाले.